नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणी नदीच्या चॅनलवर। आम्ही आलो आहे गावाला। आम्ही गावाला कालच आलेलो, पण ब्लॉग करू शकलो नाही। आम्ही ट्रेनने आलेलो। आमच्या घराचं काम चालू आहे म्हणून आम्ही गावाला आलो आहे। गावाला थंडी असल्यामुळे माझ्या मम्मी पप्पांनी शेकोटी पेटवलेली आहे। ही आमच्या घराची एंट्री आहे। इकडे अंगण आणि ही आमची गॅलरी आहे मोठी। तर हा आमचा मेन डोर आहे आणि हे आमचं देवघर। हा मोठा हॉल आहे। इकडून एक मोठी खिडकी, तिकडून आमची गॅलरी दिसते आणि इकडे अजून एक खिडकी, इकडून आमचं सुंदर शेत दिसतं। हे आमचं बेडरूम आहे। इकडून पण एक खिडकी आहे, तिकडून आमचं काजूची झाड दिसतं। तर इकडे आमचं अजून एक बेडरूम, तिकडे पण एक त्या साईडला खिडकी आहे। आता जरा काळोख आहे। तर हा आमचा जिना टेरेसवर जाण्यासाठी। तर आपण टेरेसवर पोहोचलो आहे। आता स्लॅब पडल्यामुळे जरा काम थांबलेलं आहे। इकडून सगळी झाडं वगैरे दिसतात, खूप भारी। इकडे पाणी मारलं आहे कारण की स्लॅब पटकन सुकावा म्हणून। तर ही आमच्या घराची एंट्री आहे आणि हे अंगण। तरी बाहेर गॅलरी आहे। हा हॉल, इकडे एकदम मोठी खिडकी। इकडे माझे बाबा घराला पाणी मारतात। हा बेडरूम, इकडे पण सेम मोठी खिडकी आहे। हा एक अजून एक बेडरूम। हा माळा आहे। स्लॅब पडल्यामुळे जरा काम थांबलं आहे। तर आम्ही असेच इकडे असेच फिरत आहे। इकडे आंब्याची झाडं आहेत आणि हा रस्ता सरळ गेला आमच्या मोठ्या शंकराच्या मंदिराच्या इकडे जातो। त्या 15 मिनिटात पोहोचतो। शिवरात्रीत खूप मोठा उत्सव असतो तिकडे। ह्याला गावची सगळी जण आंबराई बोलतात। इथे खूप आंब्याची झाडं आहेत। या आंबराई जेव्हा माझा पप्पा आमच्या वयाचे होते ना, तेव्हा ते इथे आंबे पाडायला इथे खूप आंबे लागायचे पहिले। तर हे जांभळाचं झाड आहे। ह्याला खूप जांभळं लागतात आणि ती चविष्ट शुद्ध असतात, काही पण। तर ही जी बाजूने दिसते तिला डाग बोलतात, काजूची डाग। आता इकडे कोण लक्ष देत नसल्यामुळे खूप जंगल झालेलं आहे। तर वरती इकडे खूप काजूची झाडं आहेत। मे महिन्यात काजूचा सीझन आल्यावर मी तिकडे काजू काढायला येतो, तो पण तुम्हाला ब्लॉग भेटेल। तर मंदिरात जायचा रस्ता आहे आणि इकडे विहीर आहे। गावकऱ्यांनी इकडे विहीर बांधलेली आहे। इथून तर इकडे आमची खान आहे, चिऱ्याची खान। इकडे जे प्रदूषण होत होतं झाडांवर वगैरे म्हणून गावच्या माणसांनी ती खान बंद केली। खूप मोठी खान आहे।
बघू शकता तुम्ही. तर इकडे खालची नदी आहे. जानेवारी महिन्यामध्ये गरमी असल्यामुळे नदीचं पाणी जरा कमी झालं आहे. पावसामध्ये खूप असते इथे पाणी. आणि समोरून जो रस्ता गेला आहे तो आमच्या मंदिराकडे जातो. तर आता आम्ही माघारी जात आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे छोटासा ब्रिज बांधलेला आहे. पावसाळ्यात नदीला पाणी जास्त असल्यावर माणसं इकडून जातात. तर ही आमची वाड्याची डाग आहे. ह्याला वाड्याची डाग का बोलतात, कारण की इकडे सगळे वाडे आहेत, तिथे गुरांना बांधतात. पावसाळ्यात इकडे आणतात गुरांना बांधायला आणि चरायला, कारण की जिथे उन्हाळ्यात गुरांना बांधतात तिकडे शेती केली जाते आणि इकडे म्हणून गुरांना बांधायला आणतात. आणि ही शेणकाई आहे, बघू शकता तुम्ही. हा एक वाडा. आता तुम्हाला सध्या इकडे गुरं दिसणार नाहीत, कारण की तर इकडे आता तुम्हाला गुरं दिसणार नाहीत. आमच्या गावात आता थोडीशीच गुरं राहिलेली आहेत, कारण की बहुतेक जण आता मुंबईला वगैरे राहतात म्हणून गुरं नाही पाळत. आमच्याकडे पण गुरं होती, पण आता नाही आहेत. आमच्याकडे बैल होते, बघू शकता. तर इकडे माझा पप्पा, माझा भाऊ आणि मी आलेलो आहे. इकडे अजून एक वाडा आहे, त्याच्यात म्हशी बांधल्या जातात. आणि वरती आंब्याची झाडं आहेत, बघू शकता तुम्ही. इकडे झाडं लावलेली आहेत. तर इकडे खूप सारी काजूची झाडं आहेत. तर आम्ही इकडे दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. हिला वाड्याची डाग बोलतात. आता मी तुम्हाला मगाशी जी काजूची झाडं दाखवली ती पण तिथलीच आहे. इकडून खाली गेला एक नदी लागते, ती आता आपण मगाशी नदी बघितली तीच नदी आहे. तीच नदी वाहत जाते. तर डोंगराच्या पलीकडे घॉगर बीच, घॉगर चिपळूणचा हायवे आहे. पूर्वीची माणसं इकडे या डोंगराच्या पायथ्याशी शेती करायची आणि पलीकडे पण करायची शेती. आई बाबा गावाला राहत असल्यामुळे त्यांनी भाज्या लावल्या. तर ही मेथीची भाजी आहे. हा मस्तपैकी पालक आला आहे. तर इकडे मुळा आहे. हा टोमॅटो आणि मिरच्या. इथे फुलगोबी आहे. तर ही आमची खाऊची पानं आहेत. तिची वेल बघा कुठपर्यंत गेली आहे. खूप भारी लागतात ही पानं, नॅचरल पानं, नो केमिकल. तर हे वांग्याचं झाड आहे आणि इकडे एक छोटा वांगा लागलेला आहे. तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता, आमच्या इकडे एक बैल आलेला आहे. ह्याच्या गळ्यात एक बांबू लटकवला आहे. त्याला आमच्याकडे लोडणं बोलतात, कारण की खूप बैल धावतात, जास्त धावतात आणि मस्तीखोर असतात. त्यांच्या गळ्यात ते वजनदार असं लोडणं लटकवलं जातं, मग ते जास्त मस्ती करत नाहीत. तर आता बघू शकता तुम्ही तो किती शांत उभा आहे. तर इकडे जी मेथीची भाजी होती ती काढून झाली आणि आता परत मेथीची भाजी लावण्यासाठी बाबा आता वाफा करतायत. तर हे खूप मोठं कोकमाचं झाड आहे. याच्यावर तर इकडे खूप कोकम लागतात, गोड आंबट. तर इकडे आमचं काजूचं झाड आहे. तर इकडे केळीचं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला नारळीचं झाड आहे, त्याच्यावर नारळ लागलेले आहेत. तरी एवढी आमची मेथीची भाजी आलेली आहे. आमच्याकडे जेवायला आहे भाकरी, मेथीची भाजी, आमटी, मिक्स भाजी आणि भात. माझ्या पप्पाने टोळ आणलेली आहे. ही टोळ आम्ही सारात करणार आहे आणि ही कोलंबी फ्राय करणार आहे. ही मॅरिनेट केलेली टोळ आहे, ही पण आम्ही फ्राय करणार आहे. हिच्यात
मीठ, मसाला, हळद आणि आगळ टाकला आहे. त्याच्यानंतर ही अर्धा तास मॅरिनेट होऊन द्यायची आणि मग रवा लावून फ्राय करायची. तर इकडे वाटपासाठी माझी आई खोबरं किसत आहे. तर इकडे माझी मम्मी चुलीवर टोल फ्राय करत आहे आणि कोलंबी. तर इकडे मच्छीच्या वाटपासाठी कांदा, टॅमॅटो, लसूण, खोबरं, तिखट मसाला, हळद आणि धना पावडर टाकली जाते. हा कोकणी पद्धतीचा मसाला आहे. तुम्ही केला तर खूप भारी होईल तुमची मच्छी. मच्छीच्या फोडणीला आईनी टोप गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल, मीठ, लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे वाटप आपण वाटून घेतलेलं टाकायचं आहे त्याच्यात. तर ह्याला कड आल्यावर ह्याच्यामध्ये कोलंबी टाकायची आणि थोड्या वेळाने कोकम टाकायचं. मग कशी आपली कोलंबी चविष्ट होते. चुलीवरचे टोळ आणि कोलंबी फ्राय तयार झालेले आहे आणि इकडे आपला कोलंबी रस्सा उकळी फुटली आहे. त्याला भारी दिसायला तर खूप भारी वाटते. नंतर आपण टेस्ट करून बघू कसा लागतो. तर इकडे गावाला खूप थंडी असल्यामुळे आम्ही शेकोटी पेटवलेली आहे. तर अशाच प्रकारे आपले व्हिडिओ संपलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचं घर कसं वाटलं ते कॉमेंट करा.